पंजाबमधल्या जालंधरमध्ये लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीत इफ्फी सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी देशभरातून अनेक संघ सहभागी होणार आहेत. इफ्फी सायकल ही ऊर्जा संवर्धन आणि इको फ्रेंडली तत्वावर आधारित सायकल आहे. शिर्डीच्या अमृत वाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ही इफ्फी सायकल बनवली आहे आणि आता ही इफ्फी सायकल जालंधरमधल्या स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. गेल्या 3 महिन्यापासून आम्ही दिवस रात्र मेहनत करत आहे आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे आमची इपी सायकल. म्हणजे ही इपी सायकल म्हणजे काय, एनर्जी इफिशियंट हायब्रिड व्हेकल. आम्ही ही 3 महिन्यापासून ही सायकल तयार करत आहोत. ह्या सायकलचे फायदे तरी काय? पहिला फायदा म्हणजे ही इको फ्रेंडली आहे. दुसरा म्हणजे याच्यात कोणत्याही प्रकारचं फ्युल यूज केलेलं नाही आहे, म्हणजे ही पोल्युशन फ्री आहे. 2040पर्यंत असं प्रेडिक्ट केलं गेलेलं आहे की फ्यूल आपलं 20%नी कमी होणार आहे. त्यामुळे आपण जितका कमी आपण फ्यूलचा वापर कमी करू, पेट्रोलचा वापर कमी करू, डिझेलचा वापर कमी करू, तितक्या प्रकारे आपलं फ्यूल एनर्जी सेव्ह केली जाईल. या दृष्टिकोनाने आम्ही ही एक व्हेकल बनवली आहे. ही सायकल म्हणजे मस्क्युलर आणि इलेक्ट्रिक पॉवरचा संगम आहे. 12 व्होल्टच्या 4 बॅटरीज या सायकलला जोडण्यात आल्यात. सायकलचं पेडल मारलं की बॅटरी एका ठराविक वेळेत चार्ज होते आणि विना पेडल 20 किलोमीटर वेगानं धावते. बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर सायकल 50 ते 60 किलोमीटरचा प्रवास करू शकते. या सायकलला बॅटरी चार्जिंगचीही सोय असल्यानं इलेक्ट्रिक पॉवरच्या मदतीनेही चार्ज होऊ शकते. या सायकलसाठी एकूण 40,000चा खर्च आलाय. भविष्यात सौर ऊर्जेचा वापर करून यात आणखीन सुधारणा केल्या जाणार आहेत. मॅन्युअल पॉवर आणि इलेक्ट्रिकल पॉवर याचं हायब्रिडायझेशन करून ही व्हेकल बनवलेली आहे, असं ह्या कन्सेप्ट आहे. आणि आपण ह्या स्पर्धेसाठी मागील 4 वर्षापासून पार्टिसिपेट करत आहोत आणि ह्यावेळेस बनवलेली व्हेकल खूप चांगल्या पद्धतीने बनली आहे आणि त्या व्हेकलसाठी व्हेकलकडून आम्हाला खूपच अपेक्षा आहेत. इथे काहीतरी प्राइस ग्रॅप्स करतील आणि आपलं इनोव्हेशन जगासमोर ठेवू शकतील, हीच आमची इच्छा आहे. योग्य मार्गदर्शन आणि प्रचंड मेहनत घेतली तर शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील यश संपादन करू शकतात आणि हेच यातून दिसून आलंय. शिर्डीहून प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.